मोजणीच काय हे दाखवा, कोर्टाचे हॅलो. आदेश पण आणलेत ना. हॅलो हॅलो. हा बोला. ते कॉटेज रोडला अतिक्रमण लावले, ते सगळे लोकांचे घर काढायला लावलेत, बांधलेले बांधकाम 2-2 मजले. कोणी केले हे का? कलेक्टरचे आदेश आणलेत दादा. नगरपालिकेचे आलते माणसं. नगरपालिकेची टीम आता वर्क करते, पण आदेश कलेक्टर ऑफिसनं दिलेले आहेत. बरोबर आहे ताई, पण तुम्ही म्हणले होते वीट बी हालू देणार नाही कोणाचे. आता मी तुम्हाला त्या विश्वासावर मत दिलेत आम्ही ताई. दादा ताई आम्ही त्या शब्दावर आम्ही तुम्हाला मत मी दिले. एकटी भांडण करते तुमच्या बाजूनी. मी कलेक्टर ऑफिसला पण जाऊन आले, वरून आदेश आणलेत त्यांनी. काय करू सांगा बरे. आता मी या सीओ साहेबांना म्हणले घरी पाडू नका. आता पण आली मी आणि नगरातली काढलेत म्हणून सीओ साहेबांसोबत वाद करून आले. या रोडला 3-4 दुकान आहेत, धंदे आहेत लोकांचे, इस्त्री दुकान आहे, किराणा दुकान आहे, घर आहेत, राहते. हे बघा ते काय म्हणले, मी 1-2 दुसरापणा केला नाही म्हणले, सरसकट काढलेत सगळ्यांची. आता सगळे लोक जमले आहेत. पण अतिक्रमण नाही ताई, खनपट्टी 30-40 वर्षापासून राहते. मग तेच बोलतोय ना. आता बघा अनिल नगर मधले पण काही जणांचे पाडले, त्याच्यावर माझा गटम साहेबांचा मागाच्यापासून वाद चालू आहे, खनपट्टी कशी भरून घेतली म्हणून. पण आता कसं आहे, तुम्ही आश्वासन दिलेलं सगळ्यांना, आम्हाला त्या विश्वासावर आम्ही तुम्हाला मतं टाकलेले. विषय मी माझ्या बाबतीतच असं घडलंय की पाडणार, आता हे पाडायची काहीच गरज नाही ना तिकडच्या साईडला. ह्याच्या आधी कधी पाडलं नव्हतं राव. ह्याच्या आधी कधीच वेळ आली नाही ताई. आता कसं झालंय, तुम्ही नगराध्यक्ष झाले तर असं वेळ आले म्हणल्यावर लोकांचा गैरविश्वास माझा विषय नाही ना तो दादा. हे तुमच्या माझ्या म्हणजे मी माझा म्हणजे मी झाली म्हणून करायला लागलेत का काय? मी तर आदेश कुणाला दिलेले नाहीत. तुम्ही जर आलं तर थोडं हे तर व्हायला थांबत याल का, तर थोडं बाबा तिथं 20 ऐकाय. हॅलो ताई, जिथं 20 फूट पाडणार आहे तिथं तुम्ही जरा बोलला केलं तर 5 फूट 10 फूट तर कमी करतील ना. असं काय तर होईल. सकाळपासून तेच चाललंय दादा सीओ साहेबांसोबत. फोन पण उचल ना, फोन लावते, फोन पण उचल ना, तुम्ही कट करताय. मी त्याच्याच मीटिंग मध्ये आहे ना साहेबांच्या. पण जरा या होते तिथे मीटिंग कशी मिळताय. आता इथं साहेब सगळे आलते, इथं सगळे माप टाकायला घरापर्यंत चालले बघा, आता निम्म्याच्या निम्म्यावर. मी बोलते सीओ साहेबांसोबत. बघा काय म्हणते. साहेबांना पण बोलते घर नका पाडू म्हणून. बोला. फक्त हे म्हणायचं की ज्यांचं बांगड्या पुढे फोडल्यात ना त्यांचं नुकसान भरपाई नगरपालिकेने पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही जे नुकसान केले त्याची भरपाई केली पाहिजे. अधिकाऱ्याला पवार मावशी कोणी फोडलं तुमचं? पवार किंवा नगरपालिकेचं धोरण पुढे ठेवून आम्ही काम करत नाही. गोरगरीब माणसावर अत्याचार होऊ नये आणि जे हातावर पोट घेऊन जगतात त्यांना एक कुठंतरी न्याय मिळावा या धोरणेतून आम्ही इथं काम करत आहोत. कुठलं तरी नगरपालिकेचं किंवा कुठलं तरी अजून इलेक्शन येणार आहे त्यात पुरतं जाऊन ह्यांना आधार द्यायचं काम करतोय असा भाग नाही. इथं प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या पाठीमागे एक बाई म्हणून मी त्यांच्या मागं भक्कमपणे उभं राहायचं काम करत आहे. या अगोदर ज्यावेळेस नाना होते त्यावेळेस त्यांच्या कशालाही धक्का न लागू देण्याचं काम नानांनी केले. इथलाच भाग काय म्हणतात, चप्पल लाईन उठवायचं जो मुद्दा झाला होता तेव्हा पण नानांनी तिथं बसून ती चप्पल लाईन उठू न देण्याचं काम केलं होतं. आणि नाना गेले म्हणून आम्ही काही करू शकतो किंवा काही उठसूट बोलू शकतो असं नाही. नानांच्या नंतर त्यांच्या विचारांचे वारसदार अजून आम्ही जिवंत आहेत. तुम्ही जर ही कारवाई बंद नाही केली तर एकाचीही खुर्ची शिल्लक राहणार नाही असा इशारा आम्ही नगरपालिकेला देत आहोत.